चला सुरुवात करूया। सध्या मनसेचं काय म्हणणं आहे? विधान परिषद निवडणुकीसाठी मनसे आक्रमक झाली आहे। थेट उमेदवार जाहीर करतानाच आता मनसे नेते आपण किती वेळ पाठिंबा देत फिरायचा असा सवाल विचारताना दिसतात। हिंदुत्वाच्या विचारांना आम्ही पदवीधर सोडायची, मग आमदारकी सोडायची, मग आमचा पक्ष चालणार कसा, असा थेट सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय। लोकसभेसाठी मोदींना पाठिंबा दिला असला तरी आता विधान परिषदेत मोदी आहेत का, असा प्रश्नही त्यांनी विचारलाय। आता ते हिंदुत्वाच्या विचाराने आम्ही पदवीधर सोडायची, मग आमदारकी सोडायची, मग महापालिका, असं आमचा पक्ष चालणार आहे का? आमचेही कार्यकर्ते मेहनत करतायत ना, तो प्रत्येकाला ती संधी होती। तो जो विषय होता तो हिंदुत्व नाही, तो विषय देशाचा होता आणि तिथे घेतलेला निर्णय योग्य होता। आता इथे काही देशापेक्षाचा विषय नाही, इथे युद्ध होणार आहे का? असं नाही हो। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत। अजित, केंद्राचा निकाल लागण्याच्याच अगोदर आज आपण बघितलं तर छगन भुजबळांनी दुपारी म्हटलं की 80 ते 90 जागा पुढल्या वेळेस मिळायला पाहिजे। आता मनसे, ज्याने महायुतीला पाठिंबा दिला, ती देखील असं आता म्हणायला लागली की पदवीधर सोडली, आमदारकी सोडली, मग आता विधान परिषद का सोडायची? याचाच अर्थ पुढच्या दृष्टीने मनसेने आपली बेगमी सुरू केली आहे का? विशाल, एकंदर आपण जर पाहिलं तर पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसेचे अधिकृत उमेदवार जे आहेत अभिजित पानसे यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आणि त्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी भाजपवर टीका केलेली आहे। लोकसभेमध्ये आम्ही फक्त बिनशर्त पाठिंबा तो मोदींना दिला होता आणि याच बरोबरीनं विद्यमान जे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी गेली 12 वर्ष काय केलं, असे अनेक प्रश्न उपस्थित केले। आणि याचबरोबर याच पत्रकार परिषदेमध्ये अविनाश जाधव यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना हिंदुत्व विचारासाठी आम्ही पदवीधर निवडणुका सोडायच्या का, त्यानंतर आमदारकी सोडायची का, इतर निवडणुका सोडायच्या का, मग आमचा पक्ष चालणार तरी कसा, अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातंय। तू रेफरन्स दिला छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांचा आणि इथं अविनाश जाधव यांनी जे वक्तव्य केलंय त्यामुळे कुठेतरी जो लोकसभेला सगळं एकत्र चित्र पूर्णपणे दिसलं होतं आपल्याला, ते पदवीधर असेल किंवा पुढच्या निवडणुका आहेत, विधानसभा असेल, त्यानंतर महानगरपालिका असेल, त्या निवडणुकांना हे चित्र काय दिसेल त्याचं एक रंगीत तालीम म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अविनाश जाधव यांचं आपण वक्तव्य जर ऐकलं तर हिंदुत्वासाठी किंवा हिंदुत्व विचारासाठी आम्ही आमची पदवीधर सोडायची का, आमदारकी सोडायची का, अशा पद्धतीचे वक्तव्य आहे। म्हणजे याचाच अर्थ अजित पदवीधर विधान परिषदेच्या पदवीधर जागेसाठी, त्या निवडणुका लढवण्यासाठी म्हणून मनसे आपल्या बाजूने म्हणून आवाज देत आहे आणि अर्थात आपल्या भूमिकेवरती ते ठाम राहणार असं एकूण दिसून येते। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।